नमस्कार, मी गजानन जाधव बोलतो। सोमवार दिनांक 30 मार्चला बऱ्याच ठिकाणी दुपारनंतरचा ढगाळी हवामान व काही जागी वादळी पावसाची शक्यता आहे। पावसाचं मुख्य क्षेत्र हे खान्देश, त्या लगतचा बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्हा व घाट परिसरातील पश्चिम महाराष्ट्रात असेल। राज्यातील इतर भागात काही प्रमाणात वादळी पाऊस होऊ शकतो। सोमवारी 30 मार्चला क्षेत्र, प्रमाण व व्याप्ती जास्त राहील। तसेच वादळी पावसासोबत काही प्रमाणात काही ठिकाणी गारपीट सुद्धा होऊ शकते। मंगळवार दिनांक 31 मार्च रोजी पावसाचं प्रमाण व व्याप्ती कमी होईल, पण एकदम कोरडं हवामान अपेक्षित नाही। काही जागी विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो व तुरळक जागी गारपीट सुद्धा होऊ शकते। सध्याच्या अंदाजानुसार वादळी पावसाचं सत्र त्यानंतर सुद्धा सुरू राहील। 1-2 एप्रिलला प्रमाण वाढून 4 एप्रिलपर्यंत वादळी पावसाचं सत्र सुरू राहील। सोबतच गारपीट सुद्धा होऊ शकते। या बिकट परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी स्वतःची, प्राण्यांची व पिकांची काळजी घ्यावी।